नमस्कार, मी डॉक्टर प्रतिभा पवळ आवटे, स्पंदन सुपर स्पेशालिटी क्लिनिक, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद येथे हॉर्मोन तज्ञ म्हणून काम करत आहे। आता आपण मोबाईलच्या सहाय्याने सेन्सरची रीडिंग कशी घ्यायची आहे ते जाणून घेणार आहोत। आयफोनमध्ये ॲप स्टोअर आहे। ह्या ॲप स्टोअरवरती गेल्यानंतर तुम्हाला लिब्रे लिंक इन असे ॲप टाईप करायचे आहे। ते केल्यानंतर हे ॲप आपण डाउनलोड करणार आहे। ते मोबाईलवरती अशा पद्धतीने दिसते। लिब्रे लिंक इन ॲपवरती प्रेस केल्यानंतर अशा पद्धतीची तुम्हाला होम स्क्रीन दिसेल आणि यामध्ये देखील जसं आपण रीडरचे फंक्शन बघितले, डेली तुमचं पॅटर्न कसं आहे, त्यानंतर टाइम इन रेंज किती % तुमची शुगर रेंजमध्ये आहे हे देखील सांगणार, किती वेळा तुमची शुगर लो झालेली आहे त्याचा रेकॉर्ड दिसेल आणि ॲव्हरेज ग्लुकोज तुमची किती आहे मागच्या 7 दिवसांमध्ये, 14 दिवसांमध्ये किंवा 1 मंथमध्ये हे देखील सांगते। आणि मागच्या ग्लुकोज रेकॉर्डनुसार तुमची इस्टिमेटेड HbA1c किती असणार आहे हे देखील या ॲपद्वारे समजते। स्कॅन करण्यासाठी इथे तुम्हाला आयकॉन दिसणार आहे। याला प्रेस केलं की रेडी टू स्कॅन असे तुम्हाला दिसणार। त्यावेळेला जर आयफोन असेल तर तो फोनच्या समोरच्या बाजूने सेन्सर जवळ घेऊन जाणे। अशा पद्धतीने तुमची सध्याची साखर किती आहे त्याचा रेकॉर्ड तुम्हाला मिळेल आणि पुढचा जो ॲरो आहे तो तुम्हाला सांगेल की पुढच्या काळामध्ये साखर तुमची वाढणार आहे, तेवढीच राहणार आहे किंवा कमी होणार आहे। याचबरोबर खालच्या बाजूला तुम्हाला मागच्या 8 तासामध्ये तुमच्या शरीरातील साखरेचा ट्रेंड कसा आहे याची देखील माहिती मिळते। अशा पद्धतीने आपण रीडर कॉम्प्युटरला जोडल्यानंतर गुगलच्या सहाय्याने आपण लिब्रे व्ह्यू असे या साईटवरती जाणार। लिब्रे व्ह्यू साईटवरती गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचे रजिस्ट्रेशन करावे लागेल, म्हणजे तुमचा यूजर ID आणि पासवर्ड सेट करायला पाहिजे। ते सेट केल्यानंतर तुम्हाला तुमचा रीडरचा डेटा कॉम्प्युटरच्या सहाय्याने ॲक्सेस करता येतो। जसे की आता हे पेशंट आहेत, यांचा डेटा आपण ॲक्सेस केलेला आहे आणि साधारणतः 12 फेब्रुवारी 2024 नंतरचा हा डेटा आहे। प्रत्येक दिवशी तुमची ॲव्हरेज ग्लुकोज किती आहे, किती टक्के शुगर रेकॉर्ड झालेले आहे याचा डेटा मिळतो। असं प्रत्येक दिवशीची साखरेचा ट्रेंड तुमचा कसा आहे हे समजते। त्यानंतर ग्लुकोज रिपोर्ट्स जेव्हा आपण क्लिक करणार त्या ठिकाणी तुम्हाला तुमची टाइम इन रेंज किती आहे ते समजते। जसे की 24 तासामध्ये 64% वेळा तुमची साखर नियंत्रणात आहे, 70 ते 180 या दरम्यान आहे। साधारणतः दिवसभरामध्ये 26% टाइम तुमची साखर ही 180 पेक्षा जास्त आहे, मात्र एकदाही तुमची साखर 70 पेक्षा कमी नाही। अशा पद्धतीने आपल्या शरीरातील साखरेचे प्रमाण किती आहे आणि टाइम इन रेंज 70% पेक्षा जास्त आहे की नाही हे समजते। याशिवाय दर दिवशी तुमची साखर कुठल्या वेळेला वाढते, दुपारी 12च्या वेळेला वाढते आहे किंवा संध्याकाळी डिनरच्या वेळेला वाढत आहे याचा अंदाज येतो। जर हा ग्राफ आपण बघितला तर दररोज दुपारी जेवणाच्या वेळेला साखर वाढलेली आहे, संध्याकाळच्या वेळेला मात्र साखर ती नियंत्रणात आहे। तर आपण आपल्या दुपारच्या वेळच्या गोळीचा डोस ॲडजस्ट केला पाहिजे किंवा दुपारच्या वेळचं जेवण आपल्याला बदलले पाहिजे। ज्याही वेळेला आपण एखाद्या व्यक्तीला अबट लिब्रे फ्रीस्टाईल सेन्सर लावतो त्यावेळी त्यांना आहाराची शीट मेंटेन करायला सांगतो, ज्याला आपण डाएट डायरी म्हणतो। या ठिकाणी कुठली तारखेला किती वाजता आणि काय जेवण जेवले आहे क्वांटिटी सहित त्याची नोंद करणे आवश्यक आहे। हे केले तरच आपण सेन्सरचा जास्तीत जास्त वापर करू शकतो। आहाराचा रेकॉर्ड मेंटेन करताना त्यांना तारीख किती आहे, किती वाजता जेवण केलेलं आहे आणि काय खाल्लेलं आहे क्वांटिटी सहित त्याची नोंद करणे गरजेचे आहे। या पद्धतीने डाएट शीट मेंटेन केल्यानंतर आपण ती डाएटचा रेकॉर्ड आपण त्याच्या शुगर रीडिंगच्या डेटाबरोबर मॅच करणार आहेत। आपण रीडर कॉम्प्युटरला अटॅच केल्यानंतर कॉम्प्युटरच्या सहाय्याने आपल्या शरीरातील साखरेचे प्रमाण मागच्या 14 दिवसामध्ये कसे आहे हा साखरेचा रेकॉर्ड दर 15 मिनिटाच्या साखरेच्या रीडिंगनुसार जनरेट करता येतो। त्यानंतर जेव्हा आपण बघतो की माझी साखर जर मी चिकन आणि ज्वारीची भाकरी घेतली तर पुढच्या 2 तासामध्ये माझी साखर किती प्रमाणात वाढते आहे ते अगदी नॉर्मल आहे। मात्र जेव्हा मी आहारामध्ये मैद्याचे पदार्थ घेतो, तळलेले पदार्थ घेतो जसे की कचोरी, समोसे, त्यावेळी माझी साखर कशा पद्धतीने वाढते आहे याचा अंदाज येतो। अशा पद्धतीने कुठल्या आहाराने माझी साखर वाढत आहे तो आहार आपण कमी करू शकतो आणि ज्या आहाराने माझी साखर नॉर्मल असते तो आहार आपण सतत घेणं चालू करतो। त्याचप्रमाणे जर माझी साखर वाढत असेल, कुठल्या वेळेला साखर वाढते त्यावेळच्या गोळीचे किंवा इन्सुलिनचे प्रमाण आपण बदलता येते आणि कोणत्या वेळेमध्ये माझी साखर कमी होते
तसं असेल तर त्यावेळच्या इन्सुलिनचा डोस आपल्याला कमी करता येतो. अशा पद्धतीने सेन्सरच्या सहाय्याने आपल्याला आपल्या आहार आणि औषधींमध्ये बदल करायला मदत होते.